नगर दक्षिण लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ दिल्ली गेट येथून भव्य प्रचार फेरी काढण्यात आली। या प्रसंगी उमेदवार निलेश लंके, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अभिषेक कळमकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे, आपचे भरत खाकाळ, युवा सेनेचे विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसुंदर, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव आदींसह महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते। नगरच्या विकासासाठी निलेश लंके हे खासदार होणे गरजेचे आहे, त्यामुळे नगरकरांनी त्यांना उत्स्फूर्त मतदान करावे असे आवाहन यावेळी संभाजी कदम यांनी केले। नगर दक्षिण मध्ये विकास कामे करणारा खासदार झाला पाहिजे आणि यासाठी निलेश लंके हेच योग्य उमेदवार आहेत असे यावेळी बोलताना अभिषेक कळमकर म्हणाले। तर निलेश लंके यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष सरसावले आहेत आणि निलेश लंके यांच्या विजयात काँग्रेसचा मोठा वाटा असेल असे यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले। या प्रचार रॅलीचा शुभारंभ दिल्ली गेट येथून सुरू होऊन माळीवाडा येथील ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात सकाळच्या सत्राचा समारोप करण्यात आला। प्रचार फेरी दरम्यान नवी पेठ येथील पुरातन श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शनही घेण्यात आले। तुतारी वाजली पाहिजे। स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा 17वा दिवस आहे आणि 17 दिवसामध्ये ग्रामीण भागाचा अतिशय मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। त्याचबरोबर नगर शहरात सकाळी 8 वाजल्यापासून यात्रेने सुरुवात केलेली नगर शहरामध्ये सुद्धा उत्स्फूर्तपणे लोकांचा सहभाग पाहायला मिळालेला आहे। राजकीय सुरुवात शिवसेना पक्षातून झाली आणि आदरणीय कैलासवासी अनिल भैया राठोड त्यांच्या तालमीत वाढलेले आम्ही कार्यकर्ते आहात। नगर शहरामध्ये मला फिरत असताना सगळ्यात महत्वाची एक कोणी मला आज भासली
ती म्हणजे आज भैया असते तर मला आज या शहराची कुठली काळजी मला वाटली नसती, पण भैयांच्या रूपात माझ्या बरोबर सगळे सहकारी मी आज या ठिकाणी पाहतो. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.